विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा मराठी विषय शिक्षक श्री मखरे एस.पी. आज आपण भाग 1 मधील 5वा पाठ वीरांना सलामी अनुराधा प्रभू देसाई या प्रसिद्ध लेखिकेचा पाठ पाहणार आहोत. लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी पुढाकार ज्यांनी घेतला त्या अनुराधा प्रभू देसाई. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तकांचे शाळांमध्ये ज्यांनी वितरण केलं. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करणाऱ्या, सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंथी, सैनिकांसोबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमांचे ज्यांनी आयोजन केले अशा प्रसिद्ध लेखिका, अशा वीरांना सलामी या पाठाच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सन 2004 मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. त्यानंतर विजय स्तंभाच्या साक्षीनं पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईल अशी ती शपथ घेते. त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजे हा पाठ. कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमोधर्म चे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशरक्षणाचे काम करतात. कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन कसे ठरते याचे प्रत्येकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लेखिकेनं केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची खरी कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दल अभिमानानं आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असं वाटतं. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास ज्यावेळेस वेगवेगळ्या भागातून पुढे जातो आणि सरतेशेवटी कारगिल आता शेवटचा टप्पा शिल्लक होतो आणि मग कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होतो. गाडी पुढे पुढे चालत राहती आणि मग एकदाचे आम्ही द्रासला पोहोचतो. शासकीय विश्रामगृहावर गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडतात त्या ठिकाणचा मुक्काम आणि मग सगळं काही तिथे गेल्यानंतर तो स्तंभ असेल, चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जो एक स्तंभ दाखवलेला आहे त्या स्तंभाला सलामी ठोकली जाते. आणि मग त्यामधून लेखिका 2004 साली ज्यावेळेस पर्यटक म्हणून लेह गडाखला गेल्या होत्या त्या पर्यटनात
त्यांना सैनिकांचे खडतर जीवन आणि सर्वस्वाचे समर्पण करण्याची वृत्ती या पाठाच्या माध्यमातून घडलेली आहे. लेखिका भारावून गेल्या. सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक व सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. आपला तो सर्व अनुभव प्रस्तुत पाठामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. एक वेगळी सहल म्हणून द्रास कारगिलचा जो प्रवास सुरू झाला, लेह ते कारगिल प्रवास, सोबतचा ड्रायव्हर कारगिल युद्धाची थरारक हकीकत सांगत होता. ही हकीकत ऐकत ऐकत मुक्काम गाठलेला आहे. प्रत्यक्ष रणभूमी पाहिल्यावर 1999 सालच्या कारगिल युद्धाची भीषणता लक्षात आली. उभ्या चढणीच्या पहाडावरून ज्यावेळी शत्रूच्या तोफा धडाधड होत्या, त्याच स्थितीत आपले जवान उभी चढण अथक चढत होते. स्वतःहून मृत्यूच्या तोंडात शिरण्यासारखा प्रकार होता तो. 22-23 वर्षाचे कोवळे जीव स्फुल्लिंगांप्रमाणे चमकत होते. त्यांच्या स्मारकाला वंदन करताना या आठवणी मनाला वेदना देत होत्या. इथे जो प्रसंग सांगितला गेलेला आहे की या भागामध्ये कारगिल युद्ध, भारत आणि पाकिस्तान यांच्या कारगिल परिसरामध्ये लढले गेलेले युद्ध, इसवी सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणे काबीज केली. या घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणे कारगिल व द्रास या परिसरातील अति उंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यामध्ये यश मिळाले. आधुनिक काळातील अति उंचीवरील युद्धाचे अत्युत्कट उदाहरण मानले जाते. भारताने हे युद्ध कारगिल पुरतेच मर्यादित ठेवले म्हणून जगभर भारताला पाठिंबा मिळाला. पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. याचा पाकिस्तानवर फार मोठा राजकीय परिणाम झाला. मोठी उलथापालथ झाली. पाकिस्तानचे त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून पाकिस्तानात लष्करी राजवट सुरू केली. कारगिल युद्ध हे भारताच्या दृष्टीने किती महत्त्वाचे होते हे या घडामोडीवरून दिसून येते. म्हणून आपल्या सैनिकांचा पराक्रम व त्यांचे हौतात्म्य खूप मोलाचे आहे. कारगिल युद्धाला भारताच्या इतिहासात फार महत्त्वाचे स्थान आहे. ही सगळी कारगिल लडाखमधील एक जिल्हा आहे. कारगिल एक शहर आहे. 2676 मीटर समुद्र सपाटीपासूनची उंची आणि लोकसंख्या 1,43,388. द्रास जो भाग नाव आलेला आहे ते कारगिलमधील एक पर्यटन स्थळ आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची 10,800 फूट म्हणजे जवळजवळ 3300 मीटर आणि लोकसंख्या 1,201. मी हे तुम्हाला का सांगतोय? लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस कारगिल युद्धामध्ये हुतात्मा झालेले सैनिक 22-23 वर्षाचे कोवळे तरुण होते, पण त्यांची देशनिष्ठा दैदिप्यमान होती. शिखरावरून येणारे तोफगोळे कोणत्याही क्षणी आपला घास घेतील हे उघड दिसत होते, पण त्याला ते घाबरले नाहीत. त्यांची निष्ठा ढळली नाही. ते मृत्यूला आव्हान देत पुढे पुढे सरकत होते. त्यावेळी त्यांची मने म्हणजे तेजस्वी ठिणग्याच वाटत होत्या. कारगिल युद्धामध्ये
जे सैनिक 22-23 वर्षाचे कोवळे तरुण होते, त्यांचे वय त्यांना आशीर्वाद द्यावे असे होते, त्यांचे संपूर्ण आयुष्य अजून घडायचे होते, त्या वयात त्यांना मृत्यू आला होता, ही जाणीवच वेदनादायक होती. इथे शहीद वीरांच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा त्यांची या देशासाठी बलिदान होतं, मृत्यू होतो, त्यावेळेस त्या शूरवीरांची आईचे जे अनेक उद्गार असतात ते खरोखर भावना हेलावून टाकणारे असतात, मन हेलावून टाकणारे असतात. जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरवी सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगूल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नुसते नाटक. सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताच्या वेळेस उभे राहायचे किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी झेंडावंदन करायचे. शेवटी मूठ वळलेला हात हवेत उंचावून भारत माता की जय असे जोरात म्हणायचे. हीच आपली देशभक्ती. आपली देशभक्तीची कल्पना एवढ्यापुरती मर्यादित आहे. विद्यार्थी बंधू भगिनींनो, वीरमरण आलेल्या सैनिकांच्या आईचे उद्गार सर्व देशवासियांच्या डोळ्यात अंजन घालणारे असतात. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा असे विनवित असते. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजेत. देशाचं भलं चिंतायचं. देशावर खरं प्रेम म्हणजे देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या करण्यासाठी या ठिकाणी देशाला हानिकारक अशा गोष्टी आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना, काही काळापूर्वी म्हणजेच आता चालू आहे, कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाकतोंड झाकायचा 5 रुपयांचा मास्क अनेक पटीनं जास्त पटीनं तो विकू लागला. ताबडतोब काळा बाजार सुरू. काही समाजकंटक तर इस्त्री करून काही मास्क विकत होते. दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्यांचे दर, लोक लाच घेतात, कामात घोटाळे करतात, कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात, सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना. असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल? सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे देशभक्ती आहे. हेच देशावरचं प्रेम आहे. विद्यार्थ्यापासून ते मंत्र्यापर्यंत सगळ्यांनी सचोटीने काम केले तर देशाची प्रगती होण्याला काहीच वेळ लागणार नाही. मी इथे सांगण्याचा उद्देशच एक आहे की या पाठामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष रणभूमीमध्ये कारगिलचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस दृकश्राव्य केंद्रामध्ये कारगिल युद्धाची ज्यावेळेस फिल्म दाखवण्यात आली, ती फिल्म पाहिल्यानंतर तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. अंगावर काटा येईल अशा प्रकारचे प्रसंग आहेत. सैनिकांच्या समर्पणाचे दर्शन घडल्यामुळे भारावलेल्या लेखिका सैनिकांच्या खडतर जीवनाचा प्रवास आणि त्यांच्या जीवनाचा परिचय व्हावा म्हणून सलग 5 वर्ष सामान्य नागरिकांना कारगिल भेटीला त्यांनी नेलेला आहे. असा एक अद्भुत असा प्रसंग
अशा वीरांना आपण खरोखर सलामी दिली पाहिजेत. ते सीमेवर आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपले असणारे ते कोणीतरी बंधू भगिनी आहेत, नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, या सर्वांची जाणीव ठेवून आपण सुद्धा अशा वीरांना सलामी देऊया, एवढंच या निमित्ताने सांगतो.